नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी भरती 2024 संदर्भात आनंदाची बातमी आहे। तर आता नवीन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। तर कशा पद्धतीने ऑफलाईन अर्ज करायचा, त्यानंतर नमुना अर्ज, त्यानंतर पात्रता काय लागणार आहेत, यासाठीची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। तसेच तुम्हाला नमुना अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्याची सुद्धा माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर हा आहे मित्रांनो नमुना अर्ज मदतनीस पदासाठीचा। फोटो चिटकवायचा आहे, सही करायची आहे खाली। त्यानंतर खाली ते लग्नापूर्वीचे नाव, त्यानंतर 2 नंबरला लग्नानंतरचे नाव, कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते खाली लग्नानंतरचे नाव, त्यानंतर रहिवासीचा संपूर्ण पत्त्याचा पुरावा जोडावा लागेल, जन्मतारीख टाकायची आहे, वय, वर्ष, महिना आणि दिवस जन्म, त्यानंतर जात आणि संवर्ग, त्यानंतर हयात अपत्याची संख्या, शैक्षणिक पात्रता 6 नंबरचा पॉईंट आहे। याच्यामध्ये शिक्षण, वर्ष, शाळेचे किंवा बोर्डाचे नाव, गुण आणि टक्केवारी इत्यादी प्रकारची माहिती टाकायची। उमेदवारी मागासवर्गीय आहे का, त्यानंतर उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का त्याची माहिती द्यायची आहे। उमेदवार विधवा अनाथ आहे का, उमेदवार विवाहित अविवाहित आहे का त्याची माहिती द्यायची। उमेदवार 2 किंवा 2 पेक्षा कमी अपत्य असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहेत का। 12 नंबरला शासकीय मान्यताप्राप्त संगणक परीक्षेचं तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का। त्यानंतर अंगणवाडीचा अनुभव असेल तर त्याची माहिती द्यायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला उमेदवाराची सही, दिनांक टाकायची आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, याच्यामध्ये उमेदवाराचं नाव, त्यानंतर कोणाची पत्नी आहे ते, वय, राहणार ठिकाण, त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे ते, मुलाची तुम्हाला माहिती द्यायची आहे, मुलीचे नाव, जन्मतारीख आणि वय, अशा पद्धतीने ठिकाण, दिनांक आणि माहिती भरायची आहे संपूर्ण। त्यानंतर अर्ज कुठे सबमिट करायचा आहे, तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ दिनांक 8 जानेवारी 2024 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत। ठिकाण आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, जिल्हा सांगली, पुष्पराज चौक, सांगली मिरज रोड, जिल्हा परिषद 2रा मजला, सांगली, या पत्त्यावर तुम्हाला सबमिट करायचे आहेत फॉर्म। तर हे महत्त्वाचं आहे, लक्ष तुम्हाला काळजीपूर्वक ॲड्रेस पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर इतर कोणत्याही ठिकाणी तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर महाराष्ट्र इथे पाहू शकता आता या ठिकाणी बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीस, आता पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा, मानधन अंगणवाडी मदतनीस 5,500, मिनी सेविकेसाठी 7,200। शैक्षणिक पात्रता जर पाहिली तर मदतनीस महिला उमेदवारांचे किमान शैक्षणिक इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र तुम्हाला द्यावे। वास्तव्याची अटमध्ये उमेदवार सांगली जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे। त्या संदर्भात तुम्हाला जी काही रहिवासी दाखला असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड जे काही असेल ते तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून देणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर विवाह झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी विवाहानंतरचाच तुम्हाला रहिवासी दाखला लागेल, पतीकडील रहिवासी पुरावा माहेरचा चालणार नाही, इथे सांगितलेलं आहे। वयाची अट जर पाहिली तर 18 ते कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवार असेल तर 40 वर्ष इथे जास्तीत जास्त लहान आहेत। लहान कुटुंब, वरील पदासाठी ज्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील, उमेदवारास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावीत। परिशिष्ट ब मधील नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहील। भाषेचे ज्ञान 10वी किंवा 10वीपेक्षा जास्त, शैक्षणिक अर्हतापैकी किमान एक अर्हता मराठी भाषेसह उत्तीर्ण असणं आवश्यक, म्हणजे मराठी असणं गरजेचं आहे। विधवा आणि अनाथ उमेदवारांसाठी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं जे काही प्रमाणपत्र आहे ते लागेल। आणि बदली, याच्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावी, त्यामुळे इथे बदलीचं प्रावधान नाही आहे, कोणतंही प्रावधान राहणार नाही। मागासवर्ग असेल तर जे काही तुमचं सर्टिफिकेट असेल सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ते असणं या अर्जासोबत देणं बंधनकारक राहणार आहे। अनुभव असल्यास त्यांना 2 वर्ष अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत जोडावी, त्यांना प्राधान्य असेल। जाहिरात प्रसिद्ध दिनांक 22 डिसेंबर, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल 2024 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिथे पुष्पराज चौक, सांगली मिरज रोड, जिल्हा परिषद 2रा मजला, सांगली। अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकापासून 10 दिवस प्रसिद्ध करण्यात येईल। प्राथमिक यादी कधी येईल ते पाहू शकता। त्यानंतर प्रतीक्षा यादी जी आहे ते जर उमेदवार हा नियुक्त दिनांकाच्या आदेशापासून 30 दिवसामध्ये रुजू झाला नाही किंवा अपात्र ठरवण्यात आला तर प्रतीक्षा यादीतील गुन्हाक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्षापर्यंत वैध राहील। त्यानंतर निवड प्रक्रिया विरुद्ध अपील करायची असेल तर प्राथमिक गुन्हाक्रम यादीतील कोणत्याही उमेदवारांची वैयक्तिक माहिती खोटी असल्याची तक्रार किंवा इतर बाबीबाबत तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सांगली यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार द्यावी लागेल। त्यानंतर निवड यादी घोषणा झाल्यापासून 30 दिवसाच्या आत माननीय विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे येथे यांच्याकडे अपीलसुद्धा दाखल करता येते। कागदपत्राच्या प्रती पाहू शकता, जे तुम्ही माहिती देणार आहात त्याच्या तुम्हाला साक्षांकित प्रती इथे देणं गरजेचं आहे। अर्ज जे आहे ते तुम्हाला या खाली दिलेला आहे, याच इथे जाहिरातीमध्ये। निवड प्रक्रिया कशी असेल
तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे. शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारावर करण्यात येईल. त्यानंतर पत्रव्यवहार आहे. त्यानंतर अर्ज अंगणवाडी मदतनीस ह्या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता एकच इयत्ता 12वी उत्तीर्ण असल्यामुळे उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याला अधोरेखित मार्क करावे. अंगणवाडी निवड कशा पद्धतीची होणार आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. जिथे निवड होईल तिथे तुम्हाला जे काही कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्रात तुम्हाला काम करावे लागेल. सेवा समाप्तीसाठीची वयाची अटसुद्धा दिलेली आहे. तर 60 वर्षापर्यंत इथे जी काही सेवा आहे ती देऊ शकतात. अर्ज अंतिम दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निकालाबाबत कळवण्यात येईल. इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. एखाद्या उमेदवारांना त्यांची निवडीबाबत तर हे अशा पद्धतीची बाकीची जी मित्रांनो माहिती आहे हे तुम्ही वाचू शकता. तर ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये PDF देईल. तसेच जी काही वॅकन्सी आहे ती वॅकन्सी पाहू शकता. इथे एरिया आहे, अंगणवाडी क्रमांक आहे 164 167. तर इथे ॲड्रेस आहे, एरिया आहे. तुमचं जे काही या एरियामधून तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक कोणी असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा. 28 जागा आहेत आणि 2 मिनी अंगणवाडी सेविकेची जागा आहे. एकूण 30 पदासाठी भरती होत आहे सांगलीसाठी. तर आता हा जो काही अर्ज आहे तो अर्ज भरायचा आहे. तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा आहे, सही करायची आहे, तुमचं नाव लिहायचं, लग्नापूर्वीचं, लग्नानंतरचं, त्यानंतर रहिवासीचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर वय किती आहे तुमचं ते, त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहात, तुमचे जातीचं नाव आणि संवर्ग, हयात अपत्याची संख्या, शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला शिक्षण वर्ष, शाळेच्या बोर्डाचे नाव, गुण आणि टक्केवारी, 10वी 12वी पदवी जे काही शिक्षण असेल ते, उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याची माहिती द्यायची आहे, स्थानिक रहिवासी असेल तर त्याची द्यायची आहे, विधवा किंवा अनाथ असेल तर ते, विवाहित असेल तर ती माहिती द्यायची आहे. 2 किंवा 2पेक्षा कमी अपत्य असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडायचं असेल तर ते तुम्ही इथे यस नो करू शकता. जोडलं असेल तर MSCIT असेल तर त्याची माहिती आणि तुम्हाला अनुभव असेल तर ते. अशा पद्धतीची माहिती भरून खाली तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते आणि उजव्या साईडला सही आणि दिनांक टाकून तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, लग्न झालं असेल तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. उमेदवाराची, मुलाची माहिती भरायची आहे 2 असेल तर, आणि इथे खाली ठिकाण दिनांक टाकून तुम्हाला इथे सही करायची आणि नाव लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांचे प्रकल्पाचे कार्यक्षेत्र तर कुठे कुठे आहे तर इथे दिलेलं आहे. जत इथे सुनित्रा कॉलनी इथे तुम्ही माहिती संपूर्ण वाचू शकता कोणकोणता एरिया याच्यामध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीचे मित्रांनो ही अंगणवाडी भरती 2024 संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. जे कोणी तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन